खाली आ रही है। अण्णा मतदान होतंय, तुम्ही मतदानाला काय आव्हान कराल? मी नेहमी सांगत आलो, जागरूक मतदार हा लोकशाहीचा आधार आहे. जेवढा मतदार जागरूक होईल तेवढा लोकशाही मजबूत होईल. आज मी ऐकतो, वाचतो, पाहतो, काही ठिकाणी पैसे घेऊन मतदान करतात. अरे मतदान मत देत आहे, पैसे घ्यायचं आणि मत देत आहे. ही पद्धती नाही. चारित्र्य, ज्यांनी मत द्यायचं त्याने आपले आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध ठेवले पाहिजे, जीवन निष्कलंक ठेवलं पाहिजे, जीवनात थोडा त्याग केला पाहिजे, अपमान पचवण्याची शक्ती ठेवली पाहिजे. मतदान म्हणजे फक्त मत देऊन मोकळं व्हायचं नाही. मत दिल्यानंतर तर ही निवडणूक चालली आमदारांची आहे. एका तालुक्याचा आमदार तो कसा असावा, तो आमदार कसा असावा हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. त्याने त्याचे आचार शुद्ध ठेवले पाहिजे, विचार शुद्ध असले पाहिजे, जीवन निष्कलंक असलं पाहिजे, जीवनात त्याग केला पाहिजे, अपमान गिळायची शक्ती असली पाहिजे. असे जे माणसं दिसतात, उमेदवाराने अशाच मतदारांना मत दिलं पाहिजे, मग देश बदलेल. आता एक तालुक्याचा मतदार आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात आता मतदान चालू आहे. महाराष्ट्रामध्ये बदल करायचा असेल तर उमेदवार चारित्र्यशील असला पाहिजे, चारित्र्यशील उमेदवार. अण्णा, पण ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये आता पैशाचा सर्रास वापर होतोय, करोडो रुपये हा दोष आहे. पैसे घेऊन मत द्यायचे हा दोष आहे. त्याच्यामुळं लोकशाहीला धोका निर्माण होईल. लोकशाही पैसे घेऊन मतदान केलं आणि मतदाराने पैसे घेऊन मतदान केलं तर या लोकशाहीला धोका होईल. अन्ना, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह से चुनाव में पैसे का जो इस्तेमाल जो है वो नेता या पार्टी कर रही है, उसको लेकर आप क्या कहोगे? हिंदी में हाँ। अगर ये सिर्फ पैसा लेकर वोटिंग किया
तो लोकतंत्र ही धोखे में आ जाएगा, खतरे में आ जाएगा। इसलिए इस बात को सोचो, लोकतंत्र को हमें बचाना है, लोकतंत्र मजबूत करना है। तो हम किसी से भी पैसा ना लेते हुए आचारशील, विचारशील, जीवन निष्कलंक, जीवन में त्याग है, ऐसे लोगों को वोटिंग करना। ये हमारा दुर्भाग्य है। अरे आज़ादी मिली हमारी, आज़ादी 1857 से लेकर 1947 तक लाखों लोगों ने कुर्बानी की, बलिदान किया ये देश के लिए। वो इसके लिए नहीं है, मेरा देश, मेरे देश के लिए जो कुर्बानी हुई है, उस देश को मुझे बनाना है। इसलिए ये वोटिंग होता है। जो वोट जिसको देना है उतना चारित्रशील होना, उतना आचारशील होना, विचारशील होना। सिर्फ पैसा लेकर मतदान किया तो ये इतना 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 इससे बड़ा दुर्भाग्य नहीं है हमारा।